सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपल्या मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. आता ज्या बँक मॅनेजरनं अतुलच्या कानाखाली दिली आणि त्याच्या अंगावर चहा ओतला, त्याचा इतका अपमान केला. त्या बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये तिच्याच खुर्चीत आता कोणीतरी बसलं होतं आणि त्या व्यक्तीनं सुद्धा तिच्या अंगावर चहा आणि पाणी दोन्ही एकत्रच ओतलं आणि ती मॅनेजर थक्क झाली आणि चिडली सुद्धा. आणि तिनं सिक्युरिटीला हाक मारली आणि म्हणाली, गार्ड गार्ड पटकन इकडे या आणि कोण आहे माझ्या खुर्चीत बसलंय त्याला खेचून बाहेर काढा. आणि हे कोण आहेस तू? तुझी हिंमत कशी झाली इथे येऊन बसण्याची? असं म्हणून तिनं खूप रागातच टेबलवर हात आपटला. तसं तिच्या खुर्चीत बसलेल्या त्या व्यक्तीनं टेबलवरचा पेपरवेट उचलला आणि तिच्या टेबलवरच्या कम्प्युटरवर मारला आणि कम्प्युटर फोडूनच टाकला. आणि मग तर ती मॅनेजर आणखीनच चकित झाली आणि म्हणाली, कोण आहेस तू? मी पोलिसांना बोलवीन. ही काय पद्धत आहे झाली का? माझ्या ऑफिसमध्ये घुसून तू माझ्या ऑफिसचं नुकसान करतेस? गार्ड्स, तुम्ही इमिजिएटली पोलिसांना कॉल करा, असं ती फार चिडून म्हणाली. आणि आता त्याच वेळी खुर्चीत बसलेल्या व्यक्तीनं तिचा मोबाईल काढला, स्वतःच पोलिसांचा नंबर डायल केला आणि पोलिसांना फोन करून म्हणाली, हॅलो इन्स्पेक्टर, मी तुम्हाला एक ॲड्रेस देते. त्या ॲड्रेसवर तुम्ही पटकन या, कारण आता इथं खूप मोठा तमाशा होणार आहे आणि त्या तमाशाचे आय विटनेस म्हणून तुम्ही इथे हवे आहात. असं म्हणून त्या व्यक्तीनं फोन ठेवला आणि ती मॅनेजर दचकून म्हणाली, कोण आहेस तू आणि काय आहे तुझ्या मनात? आणि आता ती खुर्चीत बसलेली व्यक्ती म्हणाली, तुझी इच्छा असेल मला बघायची तर तू स्वतः माझ्यासमोर ये, कारण तुझी इतकी अवकात नाही की मी पाठीमागे वळून बघावं आणि तुला माझा चेहरा दाखवावा. आणि ती मॅनेजरही चिडली आणि म्हणाली, तुझी इतकी हिंमत आणि तुझ्यामध्ये इतका ॲटिट्यूड आहे, माझ्या ऑफिसमध्ये येऊन दाखवतेस? मी खपवून घेणार नाहीच आणि बघूच कोण आहे. असं म्हणून ती तिच्या समोर गेली आणि तिला बघून म्हणाली, कोण आहेस तू? 1.5 दमडीची एक मुलगी आहेस. आणि मी कोण आहे माहीत आहे का? मी आहे एका नॅशनलाइज बँकेच्या ब्रँचची मॅनेजर. आणि आता ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती होती आपली चटपटी आर्या. आणि ती म्हणाली, ओके, याचा अर्थ तू मला ओळखलं नाहीस, पण असू दे. तुझ्यासारख्या सामान्य माणसाला ओळख द्यावी असं तुझ्यात काहीच नाही. आणि काय म्हणालीस? एका नॅशनलाइज बँकेच्या ब्रँचची मॅनेजर आहेस का तू? ओ माय गॉड, किती मोठी ओळख आहे ना तुझी. आणि तू मला नाहीच ओळखत ना? तर चल ठीक आहे, मी तुला माझी ओळख देते. मी आहे मिसेस आर्या इंद्रजित जाधव. आणि ती ब्रँच मॅनेजर तोंड वाकडं करत म्हणाली, कोण मिसेस आर्या इंद्रजित जाधव? जणू काही इंडियाच्या प्रेसिडेंटची बायको असल्यासारखी स्वतःची ओळख करून देते. मी नाही तुला ओळखत. आणि आर्या म्हणाली, ओके, तुझं बरोबर आहे. माझे मिस्टर अजून इतके फेमस नाहीत, त्यामुळे त्यांच्या बायकोला कोण ओळखणार ना? होतील, तेही एक दिवस खूप मोठे होतील आणि या देशाचा आणि जगाचा एक चेहरा असतील. बरं चल, मी तुला माझी दुसरी ओळख करून देते. आणि ती अशी की मी आहे मिस आर्या अर्जुन देसाई, देसाई इंडस्ट्रीजची पहिली लेडी CEO. आणि आता हे ऐकलं आणि आता मात्र त्या बँक मॅनेजरच्या पायाखालची जमीन सरकता सरकता राहिली, कारण हे नाव तिला माहीत होतं, अर्जुन देसाई. आणि त्यांच्या बँकेतर्फे सुद्धा महिलांचा सन्मान म्हणून पहिली महिला CEO म्हणून आर्याचा सत्कार घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचं पॉम्पलेट वगैरे प्रत्येक ब्रँचमध्ये पाठवून दिलं होतंच. आणि आर्याला कुठेतरी बघितल्यासारखं तिला वाटायला लागलं आणि ती घाबरली. आणि आर्या तिला म्हणाली, काय झालं? तुझी बोलती बंद का झाली? की तुला काहीतरी आठवतंय? आता ती थोडीशी घाबरली आणि म्हणाली, मॅडम सॉरी, मी तुम्हाला ओळखलंच नाही. तुम्ही बसा ना, तुम्ही अशा उभ्या का राहिलात? आणि आर्या म्हणाली, अरे वा, बहुतेक तुला आठवलं आणि तुझी लायकीसुद्धा तुला समजलेली दिसते. मग आता आणखीन एक माझी ओळख ऐकलीस तर बरं होईल.
आणि ती म्हणाली, कोणती मॅडम? आणि आर्या म्हणाली, आज तुझ्या बँकेमध्ये पैसे मागायला कोण आलं होतं आणि तू त्याच्यासोबत काय केलं हे आठवतं का? आणि ती म्हणाली, हो मॅडम, अहो तो एक ओल्ड माणूस होता आणि उगीच दुसऱ्याच्या नावावर पैसे काढायला आला होता. आणि तन्वी म्हणाली, तू त्याच्यासोबत असं वागलीस. तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय आणि त्याचा किती अपमान होतोय तुला माहीत आहे का? आणि ती मॅनेजर गुरमीमध्ये म्हणाली, मॅडम त्या माणसाला तसंच पाहिजे. अहो त्यानं माझ्या हाताला पकडलं आणि जा म्हटलं तरी जाईना, मग मी काय करू? त्याच्या एक खाडकन कानाखाली लावली, असं ती मॅनेजर म्हणाली. तशी आर्यानं तिचं ब्रेसलेट मागं सरकवून तन्वी स्टाईलमध्ये तिच्यासुद्धा खाडकन कानाखाली लावली. तशी ती पटकन टेबलवर पडली आणि आर्यानं तिचे केस पकडून तिला उचलली आणि पुन्हा 3-4 कानाखाली लावून दिले आणि म्हणाली, मूर्ख कुठली, तुला लाज नाही वाटली एका वयस्कर माणसासोबत असं वागायला? अंकल आहेत ते माझे, लहानपणापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत मोठी झाली आहे मी आणि तू माझ्यासमोर त्यांची लायकी काढतेस आणि त्यांना कसं मारलंस याच्या बढाया मारून सांगतेस? आता तुझी खैर नाही. बँकेत येणाऱ्या माणसांसोबत असं वागतेस का तू? असं म्हणून आर्यानं तिला मारत मारत बाहेर आणली आणि ती सॉरी मॅडम म्हणत होती. आता सगळे कस्टमर ते बघायला लागले. बँकेतला सगळा स्टाफसुद्धा घाबरला. पोलीससुद्धा आले होते, पण आता पोलीस काहीच बोलले नाहीत. उलट ते त्या मॅनेजरलाच अटक करायला आले होते. आणि तिथेच आता काय माहीत कधी पण अर्जुन येऊन खुर्चीवर बसला होता, त्याच्या नेहमीच्या ॲटिट्यूडमध्ये, पायावर पाय टाकून. आणि आर्या त्या मॅनेजरला फटके देत होती हे तो बघत होता. पण त्यानं अजिबात आर्याला अडवलं नाही. आणि जेव्हा आर्या थांबली तेव्हा अर्जुन म्हणाला, प्रिन्सेस थांबलीस का? शूटिंग सुरू आहे. अतुलच्या अपमानाचा व्हिडिओ जितका व्हायरल झाला त्याच्यापेक्षा जास्त हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. एवढं लक्षात ठेव प्रिन्सेस, यू कॅरी ऑन. असं म्हणून अर्जुननं त्या मॅनेजरला जळजळीत नजरेनं बघितलं आणि आणखीन फटके द्यायला सांगितलं. आणि आर्यानं तिला खूप म्हणजे खूप फटकवली आणि तिच्या एक नाही तर अनेक चुका होत्या त्या काढायला लागली. एका वयस्कर व्यक्तीला अशी अपमानास्पद वागणूक देणं, बँकेचं मॅनेजर असून कस्टमरसोबत उद्धट बोलणं, तो अडचणीत असताना त्याची अडचण न समजून घेणं, एक मॅनेजर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तरी तू त्याचं ऐकून घ्यायला हवं होतंस, असं आर्या म्हणाली. आणि ती मॅनेजर हात जोडून माफी मागायला लागली. आणि अर्जुनने आता एक हात वर केला. तशी आर्या थांबली आणि अर्जुन उभा राहिला आणि म्हणाला, चल प्रिन्सेस, आपण इथून बाहेर गेलो की हिची खुर्चीसुद्धा राहणार नाही. एक्सक्यूज मी मिस, तुम्हाला तुमच्या सिनियरचा फोन येईलच आणि तुम्ही तुमची केबिनमधली पॅकिंग सुरू करा आणि घरी जा. कारण तुम्ही ज्या खुर्चीत बसलेला आहात त्या खुर्चीमध्ये बसून तुम्ही त्या खुर्चीला न्याय देत नाही. तुम्ही सामान्य व्यक्तीची अडचण समजून न घेता त्याच्या भावनांचा, त्याच्या इमोशन्सचा तमाशा केलात. तुम्हाला काय वाटलं, सगळंच खोटं बोलतात का? मान्य आहे आजकाल लोक फ्रॉड करतात, पण तुम्ही तुमच्या जागी बरोबरही होता. प्रूफशिवाय कोणाला पैसा देता येत नाही हे मान्य, पण प्रूफ गोळा करण्याचे आणखीन बरेच मार्ग होते. पण बाकीचे जे काही झालं त्यानंतर ते माफ करण्याच्या लायकीचं नाही. तशी ती आली आणि आता अर्जुनच्या पायाच पडली आणि म्हणाली, सॉरी सर, माझं चुकलं. अर्जुन म्हणाला, अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमची चूक मान्य आहे तर. पण एक वेळ तुम्ही माझा अपमान केला असता तर मी माफी दिली असती लगेच. पण तुम्ही माझ्या मित्राचा अपमान केला आणि आता तुम्हाला माफी मागायची असेल आणि माफी मिळवायची असेल तर पुढचा जन्म घ्यावा लागेल. आणि कसं असतं ना, माणसाच्या डोक्यात हवा जातेच, त्याला गर्व हा होतोच. आणि गर्विष्ठ माणसाचं काम खूप विचित्र असतं. तो इतक्या उंचीवर जाऊन बसतो, जणू काही घराच्या टेरेसवर जाऊन बसतो आणि त्याला स्वतःचंच घर तिथून दिसत नाही. तसंच गर्विष्ठ व्यक्तीला माणुसकी दिसत नाही. असंच काहीसं तुमच्यासोबत झालेलं आहे. आणि अतुल खोटं बोलत नव्हता. तो माझा मॅनेजर आहे आणि मॅनेजरपेक्षाही जास्त घरचा आहे. असं समजा की मीच त्याच्या घरात राहतो. यूजलेस, असं म्हणून अर्जुननं तिच्यावर जळजळीत नजर टाकली आणि निघून गेला. आणि तिथं भयानक शांतता पसरली होती. आणि निघता निघता आर्यानं तिच्यासमोर 3 चुटक्या वाजवल्या आणि त्या 3 चुटक्यांनी त्या शांततेचा भंग केला.
आणि आर्या तिला म्हणाली, तू वेळेवर पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या नेहा आंटीचं ऑपरेशन जर सक्सेसफुल झालं नाही ना आणि उशीर झाला तर देवानं मला किती पण मोठी शिक्षा करू दे, पण मी तुला सोडणार नाही, असं म्हणून आर्यासुद्धा अर्जुनच्या पाठीमागं निघून गेली. आता खूपच रागात दोघेही गाडीत बसले आणि आता इकडे नेहाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि सुदैवानं तिचा जीव वाचला. पण ती अजूनही बेशुद्ध होती. ती शुद्धीत येईपर्यंत सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला राहणार होता. आणि अतुलच्या चेहऱ्यावरचं टेन्शन थोडं कमी झालं. मग तिथे सगळेच आले. मधू, पिहू, अस्मिता, विवेक सगळे आले. फक्त परी, स्वीटी आल्या नाहीत, कारण त्यांची तब्येत नाजूक होती. आणि मग अर्जुननं लगेच नेहाला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं, जे ऑफिसपासून अतुलच्या अर्जुनच्या घरापासून जवळ होतं. आणि तिथं तिला स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. मग अर्जुननं तन्वीनं सगळ्यांनाच घरी पाठवलं. तरीही मधू तिथून हलायला तयार नव्हती. पिहूचं मूल लहान होतं, त्यामुळे तिला जावं लागलं. तन्वीनं सगळ्यांना पाठवलं आणि ती शुद्धीत आल्यानंतर आम्ही कळवतो असं म्हणाली. आणि मग तन्वी नेहाजवळ बसून राहिली. अर्जुन, अतुल बाहेर होते आणि अतुलनं खूपच टेन्शनमध्ये येऊन अर्जुनचा हात पकडला आणि म्हणाला, थँक्यू यार, तुझा खूप सपोर्ट आहे मला, नाहीतर मी खूप घाबरलो होतो. नेहा असं म्हणून अतुलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पुढचं काही बोलता येतच नव्हतं. आणि अर्जुनने त्याच्या गालावर हलकीशी चापट दिली आणि म्हणाला, डफर कुठला, मला थँक्यू म्हणतोस, मी तुझा गळा दाबू का? आणि अतुल थोडा हसला आणि म्हणाला, दाब ना, तुझा हक्क सगळ्यात जास्त आहे माझ्यावर. आणि अर्जुन, नेहाला सरप्राईज दिलं की त्रास होतो रे, म्हणून मी तिला कधी सरप्राईज देत नाही, आणि पहिल्यांदा द्यायला गेलो आणि बघ ना काय झालं, असा अतुल म्हणाला आणि रडायला लागला. आणि अर्जुन म्हणाला, आता हे मूर्खासारखं बोलणं बंद कर, हा फक्त योगायोग आहे. तू म्हणतोस ना तुझी चूक होती, तर ही चुकीची शिक्षा आहे असं समज. तुझं लक्ष असतं तर असं काहीच झालं नसतं, ओके? आणि हे बघ ना अरुण काय केलं, असं म्हणून तो व्हिडिओ दाखवला. आणि ते बघून अतुलनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, अर्जुन, इतकं करायची काय गरज होती? अर्जुन म्हणाला, गरज होती नाही कसं, नशीब ती मुलगी होती म्हणून मी गप्प बसलो, नाहीतर तिच्या जागी जर एखादा मुलगा असता तर आय डोंट नो मी तिचं काय केलं असतं. आणि म्हणून मी तिला आर्याच्या ताब्यात दिली. आणि रस्त्यावर तर ती येणारच, फुल अँड फायनल. आणि अतुल म्हणाला, अर्जुन, तुझा राग मी समजू शकतो, पण आता नेहा ठीक झाली ना, मग मला बाकी काही नको, कोणाविषयी माझी काहीच तक्रार नाही. आणि अर्जुन म्हणाला, तुला नको असेल, पण मला पाहिजे ना, मला माझ्या मित्राचा अपमानाचा बदला घ्यायचा आहे. तू आहेस मोठ्या मनाचा, लगेच सगळ्यांना माफ करतोस. ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा स्वतःची चूक आहे असं म्हणालास आणि त्या टेम्पोवाल्याला सेफ ठेवलं. आणि आता इथेही काय म्हणशील, त्या मुलीचा हात आपोआप पुढे आला का तुझ्या कानाखाली देण्यासाठी? आणि बोल, किती वेळा तिला तुझ्या पायावर नाक घासायला लावू? आणि इतकं करूनही माझं समाधान नाहीच होणार अतुल. तुला माहीत नाही मला किती राग आला आहे आणि मला इन्सल्ट खपत नाही, असं म्हणून अर्जुननं रागात भिंतीवर मूठ आपटली. आणि आता त्याच वेळी तिथं नैना दिसली जितेंद्रसोबत. आणि अर्जुनचा राग अजूनच अनावर झाला. नैनाला मात्र फार आनंद झाला होता अर्जुन दिसला म्हणून, आणि त्याची माफी मागण्याची ही एक संधी आहे चांगलीच असं तिला वाटलं. कारण तिनं तो व्हिडिओ बघितला होता अर्जुनचा, आणि त्यामध्ये तो म्हणाला होता, एक वेळ माझा अपमान करणाऱ्याला मी माफ करेल, पण माझ्या मित्राचा अपमान करणाऱ्याला माफ करणार नाही. म्हणजे नक्कीच अर्जुन सर मला माफ करतील असं आपलं तिला वाटलं. पण आता तिला बघितली आणि अर्जुनचा राग वाढला आणि ती पुढे आली आणि म्हणाली, अर्जुन सर. तसं अर्जुननं रागात हात वर केला आणि तिला थांबण्याचा इशारा दिला आणि म्हणाला, अतुल, ही बाई इथं काय करते? आणि आता अतुलला काय बोलावं कळेना. आणि जितेंद्र थोडा घाबरला आणि मध्यस्थी करत म्हणाला, हळू सर, ती मधूच्या मम्मीला बघायला आली आहे. आणि अर्जुन म्हणाला, ओ रिअली? काय संबंध? जर मधूचा आणि हिचा काही संबंध नसेल तर मधूच्या मम्मीचा आणि हिचा काही संबंध? तशी नैना म्हणाली, बोला सर, मला माहीत आहे मी खूप चुकले आहे आणि तुम्ही बोललात तर मला वाईट नाही वाटणार.
आणि अर्जुन स्वतःच्या कानावर विश्वास न ठेवून म्हणाला, अरे वा, बघितलंस अतुल कोण बोलतंय? मला तर विश्वास बसेना माझ्या कानावर की या बाईच्या तोंडून मी हे सगळं ऐकतोय. अचानक तिच्या तोंडून संतांची वाक्य कशी यायला लागली. आणि नैना म्हणाली, सर सॉरी, पण मी आता सुधारले आहे आणि किती दिवस झालं तुमची माफी मागण्यासाठी धडपडते. आणि अर्जुन म्हणाला, आणि का मागायची आहे माझी माफी तुला? अँड ओ माय गॉड, मी तुझ्याशी का बोलतोय? कदाचित मी खूप रागात आहे, त्यामुळे त्या बँक मॅनेजरवरच्या, त्यामुळे इथे टाईम वेस्ट करतोय मी तुझ्यावर. मी कूल असतो तर तुझ्यावर माझा टाईम वेस्ट केला नसता, असं म्हणून तो तिथून निघाला. पण अर्जुनला अतुलला सोडून जाता येत नव्हतं, नेहाला सोडून जाता येत नव्हतं, त्यामुळे तो तिथेच रेंगाळला. आणि नैना म्हणाली, सर त्या दिवशी हॉटेलमध्ये तुम्ही माझी इज्जत वाचवली आणि तेव्हाच मला कळालं की तुम्ही किती मोठ्या मनाचे आहात. आता अर्जुनला आठवतही नव्हतं की कोणतं हॉटेल, कोणती मुलगी, पण त्यानं थोडा मेंदूवर जोर दिला आणि त्याला आठवलं आणि म्हणाला की तू होतीस का? ओ आय सी. आणि म्हणून तुला माझी माफी मागायची आहे का? म्हणजे स्वतः होऊन तुझ्या मनानं तुझ्यात बदल नाहीच झाला तर त्या घटनेमुळे झाला. आणि नैना म्हणाली, सर माणसांमध्ये बदल होण्यासाठी एखादी घटनाच कारणीभूत ठरते ना, तशीच ती घटना माझ्या आयुष्यात मला बदलवण्यासाठी कारणीभूत आहे. सर प्लीज मला माफ करा. आणि अर्जुन म्हणाला, हे खरं आहे की मी असं म्हणालो त्या व्हिडिओमध्ये, पण हे तुला लागू पडत नाही. हेही तितकंच खरं आहे की माझा अपमान करणाऱ्याला मी कधीच माफ करत नाही. नाव गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. असं म्हणून अर्जुननं तिला तिथून हाकलून दिली आणि बाहेर जाण्याचा इशारा केला. आणि नैना डोळ्यात पाणी आणून परत फिरली. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सोड ना यार, इतका राग नसावा. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, तू गप्प बस, तिचं काय करायचं ते बघेन. आणि मी तिला माफ केलं तर प्रिन्सेस तनू मधू मला फाडून खातील, कारण ती आम्हा सगळ्यांचीच गुन्हेगार आहे, समजलं? आणि आता इतक्यात तन्वी बाहेर आली आणि म्हणाली, अर्जुन अतुल नेहाला शुद्ध येते. दोघांनाही आनंद झाला. डॉक्टर सहित ते तिथं गेले. नेहानं हळूहळू डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यासमोर अतुल गेला आणि म्हणाला, नेहा कशी आहेस तू? तू ठीक आहेस ना? असं म्हणून तो खूप अपेक्षेने तिला विचारत होता. आणि नेहा आता संशयी भरल्या नजरेनं सगळ्यांनाच बघायला लागली आणि अतुलला म्हणाली, कोण तुम्ही? तसं अतुलचं अवसान गळालं आणि तन्वी अर्जुन काळजीत पडले.